जगद्गुरू तुकोबारायांचा विचार वैश्विक पातळीवर घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 96 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर चमत्काराच्या सिरीज मधील हा दुसरा अभंग. हा अभंग असा आहे: सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्याचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा. रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. तर जगद्गुरू तुकोबाराय या गाथेतील अभंग क्रमांक 1501 मध्ये सांगतात की सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान. जे माणसं शकून सांगतात, शुभशकून अपशकून सांगतात, भूतकाळ सांगतात, भविष्यकाळ सांगतात, वर्तमान काळ सांगतात, कुठल्या तरी माध्यमातून माहिती घेऊन काहीतरी बनवून किंवा मग त्यांच्या कौशल्याच्या आधारे जे लोक असे शकून सांगतात, भूत भविष्य वर्तमान सांगतात, त्यांच्याबद्दल महाराज म्हणतात की त्यांचा आम्हासी कंटाळा पाहावो नावडती डोळा. अशा लोकांचा आम्हाला कंटाळा आहे, कारण यांची जी नाटकं आहेत ही नाटकं आम्हाला चांगली माहिती आहे. अशी नखरेल माणसं आहेत, हे लोकांना फसवतात. त्यामुळे या लोकांचा आम्हाला कंटाळा आहे, ह्यांना आमच्या डोळ्यानं पाहावं सुद्धा आम्हाला वाटत नाही. पुढे महाराज सांगतात की रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक. हे रिद्धी सिद्धीचे साधक आहेत असं स्वतःला सांगतात. श्री गणेशाला प्रसन्न असलेल्या या दोन्ही रिद्धी आणि सिद्धी, रिद्धी सिद्धी जे श्री गणेशानं त्यांना अधिपत केलेलं आहे किंवा ज्यांच्यावर गणेशाचं आधिपत्य आहे, अशा रिद्धी सिद्धीचे मी काही साधक आहोत. वाचा सिद्ध होती एक, आणि बोलतात आणि अशा पद्धतीनं आम्ही जाणते आहोत, आम्ही दृष्टी आहोत, तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर काढू. असे हे जे सांगणारे लोक आहेत यांचा महाराजांना काय येतो? कंटाळा येतो. का कंटाळा येतो महाराजांना? हे तर साधक आहेत, देवदेव करणारी लोक आहेत. यांचा कंटाळा येण्याचं कारण एकमेव आहे, म्हणजे हे कसे आहेत? खोटारडे आहेत. देवाच्या सिद्धीच्या नावाखाली साध्या भोळ्या माणसांना ते फसवतात. त्यांच्याकडून दक्षिणेच्या माध्यमातून पैसे उकळतात, शारीरिक शोषण करतात, मानसिक शोषण करतात, आर्थिक शोषण करतात. वास्तविक ही ईश्वर भक्ती आहे का? कदापि नाही. मग तरीही लोक स्वार्थासाठी असे वागतात. त्यामुळे महाराज म्हणतात की या लोकांचा मला कंटाळा येतो. आणि त्यांच्या अशा वागण्याने जरी त्यांनी काही पुण्यकर्म कधी थोडं बहुत केलेला असेलही तरी सुद्धा महाराज म्हणतात की तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. महाराज सांगतात की अशी माणसं काय होतात? त्यांचा जो पुण्याचा साठ आहे त्याचा सुद्धा क्षय होतो. ते अधोगतीला जातात, कारण ते काय करतात? लोकांचं शोषण करतात. धर्म देव हा आपल्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आहे, आपलं कल्याण करण्यासाठी आहे, ना की शोषण करण्यासाठी. आणि महाराज सांगतात की ते तर स्वतः असं करत नाहीतच नाहीत, परंतु जे कोणी अशी करतात त्यांचाही आम्हाला कंटाळा येतो. आम्ही अशा लोकांपासून काय करतो? तर दूर राहतो. आणि ही माणसं सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये काय होतात? अधोगतीला जातात. अगदी जगद्गुरू तुकोबारायांप्रमाणे संत नामदेव महाराज सुद्धा अशा लोकांबद्दल, जे लोकांना भयअवडंबराच्या माध्यमातून फसवतात, त्याबद्दल काय लिहितात की देव नाही मातीमध्ये न पाहो तया डोळे, भक्ती पाहे अंतरी पाहे देव खरे. देव नाही मातीमध्ये, देव मातीमध्ये नाही रे बाबा, आणि देव डोळ्यानं सुद्धा दिसत नाही. देव कसा बघावा लागतो? देव तुमच्या अंतर्मनानं बघावा लागतो. तुमच्या अंतरात्म्यातून जेव्हा तुम्ही देव पाहाल तेव्हाच तुम्हाला काय मिळेल? देव मिळेल. तेव्हाच तुम्हाला देवाचं दर्शन होईल. खऱ्या अर्थानं देवाचं दर्शन या डोळ्यानं होणार नाही, तर या डोळ्यानं, आपल्या अंतरात्म्यातनं आपल्याला देवाचं दर्शन होईल. त्यामुळे जे कोणी शकून अपशकून सांगतात, जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे जे कोणी शकून अपशकून सांगतात, भूत भविष्य वर्तमान सांगतात, ही माणसं कशी आहेत? पाखंडी आहेत. हे देवाचं दर्शन तुम्हाला करू देत नाहीत. किंबहुना त्यांचं स्वतःचंही झालेलं नसतं. ते स्वतःच त्यांच्या पुण्याचा क्षय होऊन ते अधोगतीला जाणार असतात. आणि मग जे लोक या लोकांच्या मागे लागतात त्यांची सुद्धा तीच अवस्था होते. संत नामदेव महाराजाप्रमाणेच द पॅराडाईज लॉस्ट या महान इपिक काव्याचे
कवी जॉन मिल्टन ते पॅराडाईज लॉस्टमध्ये काय लिहितात, द माइंड इज इट्स ओन प्लेस इन इटसेल्फ, कॅन मेक अ हेवन आउट ऑफ हेल अँड हेल ऑफ हेवन. आपलं जे मन आहे, ह्या मनाची जागा ही एकमेव अद्वितीय आहे. कुठंच नाही मन, त्याची स्वतःची एक जागा आहे, स्वतःची एक विचारसरणी आहे. आणि हे मन काय करतं, हे मन इट मेक हेवन आउट ऑफ हेल अँड हेल आउट ऑफ हेवन. तुम्हाला जर स्वर्ग मिळाला तर हे मन त्याचा काय बनवतो, तर नरक बनवतो. आणि जर तुम्हाला नरक मिळाला तर हे मन काय करतं, त्याला स्वर्ग बनवतं. म्हणजेच माइंड म्हणजे मन, मन म्हणजेच अंतरात्मा. आणि हा जो अंतरात्मा आहे, हा अंतरात्माच आपल्याला चांगल्याकडेही घेऊन जातो आणि वाईटाकडे सुद्धा घेऊन जातो. म्हणून जॉन मिल्टन म्हणतात त्या पद्धतीनं, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, संत नामदेव म्हणतात त्याप्रमाणे, जे काही ज्ञान आहे, जो काही ईश्वर आहे, हो अंतरात्म्यानं आपण पाहू शकतो, ना की भूत भविष्य वर्तमान शकून सांगणाऱ्या लोकांच्या सांगण्यानं. किंवा असं जगात कोणीही नाही की जो तुम्हाला ईश्वराचं दर्शन घडवेल. ईश्वराचं दर्शन तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल आणि तुमच्या अंतचक्षुच्या साह्यानं, तुमच्या अंतर्मनातल्या मनाच्या साह्यानं तुम्हाला हे दर्शन होईल, अन्यथा होणार नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या अंतरात्म्याचं दर्शन होईल तेव्हाच तुम्हाला खरा ईश्वर भेटेल. आणि मग या शकून सांगणाऱ्या, भविष्य सांगणाऱ्या अशा ह्या थोतांड बाबाच्या मागे लागून स्वतःला बर्बाद करण्यापेक्षा आपण स्वतः आपले अंतचक्षु उघडले पाहिजेत आणि खऱ्या ईश्वराचं दर्शन आपण केलं पाहिजे. सुप्रसिद्ध सूफी संत रुमी ते लिहितात की, वाय डू यू क्रॉल इन प्रिझन वेन द डोर इज सो वाईड ओपन. तू या प्रिझनमध्ये, या तुरुंगामध्ये कशाला रेंगतो आहेस? अरे बघ, डोळे उघड, बघ दरवाजा उघडा आहे, त्या उघड्या दरवाजातून बाहेर पड, उंच आकाशात झेप घे आणि जाणून घे हे विश्व काय आहे आणि बघ ह्या जगाकडं. म्हणजे तुमचे जे अंतरात्म्याचे जे डोळे तुम्ही बंद केलेले आहेत, ते डोळे तुम्ही उघडा. जेव्हा अंतरात्म्याच्या डोळे उघडाल तेव्हा हे बोंधू बुवा तुम्हाला चिल्लर वाटतील, तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. आणि अंतचक्षु उघडूनच काय करा, तुम्ही ह्या विश्वाकडं बघा आणि मगच तुम्हाला काय होईल, ह्या विश्वाचं दर्शन होईल. अन्यथा हे विश्व तुम्हाला, हे जग तुम्हाला एका तुरुंगाप्रमाणे वाटेल आणि कुणीतरी तुमचा वापर करेल आणि तुम्ही एखाद्या किड्याप्रमाणे त्या संपूर्ण विश्वामध्ये आयुष्यभर रांगत 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 राहाल. आणि वास्तविक जे सत्य आहे, जे जीवनामधलं तुम्हाला आनंदी करणारं जे सत्य आहे, ते तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि लोक तुम्हाला अशाच पद्धतीनं तुमचं भविष्य काळ सांगू, तुमचा वर्तमान काळ सांगू, तुमचा शुभ दिवस सांगू, तुमचे शकून अपशकून सांगू, असा विचार करून तुम्हाला काय करतील, हे लोक वेड्यात काढतील. सुप्रसिद्ध इंग्रजी कवी विल्यम बेक लिहितात की, ही who binds to himself a joy does the winged life destroy, but he who kisses the joy as it flies lives in eternity sunrise. जो कोणी स्वतःला आनंदाशी बांधून घेत, ह्या आनंदाला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतं, परंतु हा जो जॉय आहे, हा जो आनंद आहे, हा त्याला सापडत नाही, तो उडून जातो, ते डिस्ट्रॉय करून टाकतो तुम्हाला, कारण तुम्ही त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. या उलट तुम्ही जर त्याला जाताना जर किस केलं, वाव, व्हेरी गुड, यू मे गो, यू आर फ्री, देन इट फ्लाइज, ते जाते, उडून जाते, बट लिव्स इन एटर्निटीज सनराइज. म्हणजे जो शकून अपशकुनाच्या अशा या गोष्टीमध्ये अडकून आपला जो आनंद आहे याला पकडून स्वतःजवळ धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्याला ते मिळत नाही, ते निघून जात. या उलट जो जाणाऱ्या आनंदाला, जाणाऱ्या दुःखाला, कुठलीही परिस्थिती असेल, त्याला पकडून राहत नाही, त्याच्यामध्ये स्वतः गुंतून जात नाही, त्याला मात्र हा आनंद चिरंतन मिळत राहतो. म्हणजे आनंद हा जीवनातलं सुख हे फुलपाखरासारखं असतं.
तुम्ही फुलपाखराला पकडण्याचा जेव्हा जसा प्रयत्न करत जाऊ, जसं त्याला पकडण्याचा प्रयत्न करू, तसतसे फुलपाखरू काय होतं, दूर 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 उडत जात. आणि ह्या उलट तुम्ही फक्त शांत राहून एक हात त्याला द्या. फुलपाखराला काय करा, फक्त एक हात द्या, शांत राहा. ते उडून 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 पुन्हा परत येऊन आपल्या हातावर येऊन बसतं. म्हणजे सुख हे असं असतं. तुम्ही त्याला वेगवेगळ्या ऐहिक मार्गाने पकडून ठेवण्याचा प्रयत्न कराल तर ते तुमच्या जवळ येणार नाही. आणि या उलट जर त्याला तुम्ही मुक्त केलं तर ते फिरून पुन्हा तुमच्याकडे येईल आणि कायम तुमच्यासोबतच राहील, जोपर्यंत तुम्ही त्याला बंधनामध्ये बांधणार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान, त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा. हे जे शुकून अपशकून आहेत ह्यांचा आम्हाला कंटाळा आहे. आमच्या डोळ्यांना आम्हाला हे पाहावंसं सुद्धा वाटत नाही, कारण हे थोतांड आहे, हे चुकीचं आहे. जे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, जे नामदेवांनी सांगितलं, जे रुमींनी सांगितलं, जे जॉन मिल्टन यांनी सांगितलं, ते आजही पुन्हा एकदा आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. हे लोकांना समजून सांगूया, स्वतःही अंगीकारूया, अंधश्रद्धेपासून दूर राहूया आणि खऱ्या ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी आपले अंतर्चक्षु उघडूया. या संदेशासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.